कोल्हापुरातील मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सलग 6व्या वर्षी विशाळगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। पावनखिंड पूजन, दुर्गपूजन, पालखी सोहळा आणि विधिवत मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक अशा उपक्रमांनी हा सोहळा पार पडला। कोल्हापुरातील मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानच्या वतीनं विशाळगडावर शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। सुरुवातीला पावनखिंडचं पूजन करण्यात आलं, त्यानंतर विशाळगडावर मुंडा दरवाजाजवळ दुर्गपूजन करण्यात आलं। गडावरील देवी देवतांच्या मंदिरावर पूजन करण्यात आलं। पालखीतून उत्सव मूर्ती भगवंतेश्वर मंदिरात आणून त्या ठिकाणी शिवरायांच्या 5 फुटी सिंहासनारूढ मूर्तीबरोबर उत्सव मूर्तीचं पूजन विधिवत मंत्रोच्चारात करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील 14 दुर्गांवरील आणलेल्या पाण्यानं अभिषेक करण्यात आला। तसंच प्रातिनिधिक सुवर्ण नाणी अभिषेक करून आतषबाजी करण्यात आली। यावेळी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर, कार्यप्रमुख योगेश केरकर, सोहळा समिती अध्यक्ष ऋषिकेश देसाई, विनायक मांजरेकर, प्रवीण जाधव, सतीश सुतार, राहुल शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।